क्योंकि अभी जिस वक्त का इंतजार था हमें वो वक्त आ गया है, क्योंकि हम एक ब्लॉगिंग बनाने जा रहे हैं जिसमें हम कुछ गेस्ट को बुलाने वाले हैं। एंड शायद ही वो गेस्ट का नाम आपने सुना होगा। एंड मेरी टीम इस वक्त मेरे साथ है, उनको भी मैं इंट्रोड्यूस करवाऊंगा। एंड इट्स अ रेनी वेदर, बारिश भी यहाँ पे हुई है, थोड़ी देर हम रुक के अभी शूट के लिए निकल रहे हैं। एंड एक सरप्राइज है आपके लिए। हियर वी गो विद सरप्राइज। ओके, सो ट्रैवलिंग नवाते से हमारी शुरुआत हुई है। एंड आगे क्या होगा कैसा होगा वो कुछ मुझे पता नहीं है, क्योंकि हम पहली बार मैं अमरावती के कुछ इन्फ्लुएंसर से मिलने जा रहा हूँ। सो लेट्स सी उन्हें मिलके कैसा लगता है। कुछ टास्क उन्हें इस शो में दिया जाएगा। अमरावती में पहली बार ऐसा एक शो आ रहा है जिसमें इन्फ्लुएंसर्स को टास्क दिया जाएगा, और अमरावती के कुछ इन्फ्लुएंसर्स आप सबसे मिलने के लिए ये शो में आएंगे। सो लेट्स सी होता है क्या। हम जा रहे हैं इस वक्त अमरावती के अंबा गेट के परिसर में, जहाँ पे आपको इन्फ्लुएंसर को लाइव मिलने का मौका मिलेगा, साथ में कुछ रिव्यूज भी लिए जाएंगे एंड कुछ एंटरटेनिंग टास्क उनके साथ किए जाएंगे। सो लेट्स गो। इन्फ्लुएंसर जिनको आप लाइव अभी ये स्क्रीन पे देखोगे, ईश्वर। ओके, सो हॅलो, करेक्ट घरात आलो आम्ही, शोधत आलो। घर कुठे आहे म्हणून इथून आवाज दिला, म्हणलं चला याला भेटून घ्यावा। सो हाच तो ज्याच्याबद्दल मी आतापर्यंत बोलत होतो की ईश्वर, जैसे नाव तुम्ही ऐकलंच असेल, ही इज एन इन्फ्लुएंसर। और ये एपिसोड में कुछ ऐसे कंटेंट हम लेके आए हैं, कुछ ऐसे क्रिएटिव आइडियाज जो है और बिहाइंड द सीन्स वो हम सब लेके आए हैं कि जो यहाँ पे लाइव ईश्वर जी आपके साथ शेयर करेंगे कि एग्जैक्टली पर्दे के पीछे और पर्दे के आगे जो आप देखते हो 30 सेकंड्स आणि 1 मिनिटाचे जे रील्स बघतात त्यामधलं आणि त्याच्या मागे बिहाइंड द स्टोरीज काय फरक आहे, किती मेहनत लागते, हे आपण लाईव्ह बघूयात। ओके, सो ईश्वरदाच्या घरी आपण इथे आलेलो आहे लाईव्ह, आणि आपल्या समोर आता त्यांची बहीण सुद्धा आहे। तर माझा प्रश्न राहील की, म्हणजे मी प्रश्न नाही विचारत, तुम्ही काय बोलाल त्यांच्या बाबत जे यांनी आतापर्यंत तुमच्या तोंडातून ऐकलं नसेल, अशी गोष्ट जे त्यांनाही माहित नाही आहे। माझ्या भावाने खूप लहानपणापासून व्हिडिओचा त्यांना शौक होता। ओके, कधीपासून तरी? खूप लहानपासून। ओके, हो, लहानपणी लहान मोबाईल मध्येच व्हिडिओ काढायचे, आणि नंतर मग सर्व लोक हसायचे इकडले। कोणता मोबाईल होता तुझ्याकडे? नोकिया सगळ्यात पहिले स्टार्ट केलं नोकिया कीपॅडचा। तो कीपॅडचा। त्यामध्ये कसं पॉसिबल होतं? विवो व्हिडिओ होता ना जेव्हा एडिटरचं, हा, विवो एडिटरचं होतं ते, आपलं एडिट करायचं। हा, बस आम्ही असं डबिंग करो, हा, डायलॉग युट्यूबवरून डाउनलोड करो, तोच मग आम्ही रिपीट हे करो, मग विवो व्हिडिओ न एडिटिंग करो। तेव्हा एकटेच होते तुम्ही की टीम होती? एकटी टीम होती आमची। अच्छा, तेव्हा टीम होती। आजकाल कोणाला टीम मिळत नाही, ठीक आहे, टीम मिळत नाही, सुरू करा। तेव्हा कसा लहान म्हणजे तेव्हा काही एवढं हे नव्हतं जॉब, आता सगळे मित्र आता मोठे झाले, जॉबवर लागले, सगळे गेले। हा, तेव्हा म्हणजे राहत होते मित्र सोबत। तेव्हा आम्ही विवो व्हिडिओ मध्ये एडिट करत होतो। नोकियाचा कीपॅडचा मोबाईल होता,
त्याच्यातून कोणाच्या लग्नाचे व्हिडिओ एडिटिंग करून देऊ, त्याच्यातच व्हिडिओ येणं. तर हा व्हिडिओ काढत राहिला आणि म्हणजे लोक हसत होते, मला म्हणत होते की काय तुझा भाऊ व्हिडिओ काढते, हसणं लायक म्हणते, आणि त्याला काही कामधंदे नाही का वगैरे असं म्हणत होते. म्हटलं जाऊ दे ना, त्याचं त्याला माहित, म्हटलं तो काम पण करते आणि व्हिडिओ पण काढते. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं मग त्यांना असं व्हिडिओ काढत राहिला. मग त्याचे ते व्हिडिओ व्ह्यूज वगैरे लोकांना आवडायला लागलं, एंटरटेन झालं लोकांना. तर पहिला फोन तुम्ही कधी घेतला मेन ऍज अन क्रिएटर? पहिला फोन तो चायनाचा मोबाईल होता, झेन मोबाईल होता. जेव्हा मी स्कूलमध्ये होतो, 9वी मध्ये होतो. पहिले झेन मोबाईल होता चायनाचा. तर तसंच मग सेकंड मोबाईल, पहिला मोबाईल आला नोकिया. त्या नोकियाच्याच मोबाईलने व्हिडिओ काढत होतो मी. ओके. त्यापासूनच शौक लागला व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ काढणं, विसलवर सॉन्ग म्हणणं, ऍक्टिंग करणं, डान्सिंग करणं, अच्छा. सर्व त्यापासूनच करतोय. नोकियाच्या मोबाईलमध्येच करू. मग आता जसं जसं बदलत गेलं, जसे मोबाईल आले 5G 4G, मग त्याच्यामध्ये घेत गेलो. मग इंटेक्सचा मोबाईल घेतला होता, अँड्रॉइड. त्याच्यानंतर इंटेक्सचा 2-3 वर्ष झाली. मग त्याच्यानंतर घेतला मग रेडमीचा मोबाईल घेतला होता. रेडमीच्या मोबाईलमध्ये पण व्हिडिओ काढले. टिकटॉक आलं होतं. टिकटॉक मध्ये व्हिडिओ काढून लिपसिंगचे, ऍक्शनचे, कॉमेडीचे, म्हणजे पुरं मिक्स व्हिडिओ काढून टिकटॉकचे व्हिडिओ. लोक असे हसत होते, काही काढते म्हणे भलकेच्या भलकाई. मी काही लोकांचं ऐकलं नाही. मी माझं काम करत गेलो, मला जे करायचं आहे ते करत गेलो. मला काही कोणाचं ऐकायला नाही लागत. सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच असते. हो, आपण त्याकडे जर लक्ष दिलं, लोक हसत, पोट्टे वाटते मित्रच हसत होते, काय त्याच्या मागं लागला तर दुसरं कर. मी जॉबही करत होतो दवाखान्यामध्ये, कंपाऊंडर होतो. घरच्याचा सपोर्ट होता? हो, घरचा सपोर्ट, घरचे काही म्हणतच नाही आपल्याला. माझा भाऊ समोर चालला, हेच मला खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि फेमस होत आहे आता. लोक मला, मी बाहेर जाते ना कुठे दुकानामध्ये वगैरे, कुठे मार्केटमध्ये, तर मला म्हणतात की तू ईश्वरची बहीण आहे का. तर तेव्हा मला खूप प्राऊड फील होतं. तेव्हा खूप प्राऊड फील होतं. आणि विचारतात तुझा भाऊ खूप छान व्हिडिओ काढते, खूप छान करते. म्हणजे खूप सारे, म्हणजे कुठे पण, म्हणजे मार्केटमध्ये जाओ किंवा माझ्या कुठे डॉक्युमेंटचे काम राहो, तिथे मला ओळखतात की ईश्वरची बहीण आहे का तू. म्हणजे तेव्हा तुमचे काम होणार. हो. तेव्हा खूप प्राऊड फील होतं मला. त्याला मी कधी सांगितली नाही असा काही फनी किस्सा बहीण भावा मधला? ते रोजच होतं. मी लेट उठते झोपेतून, तर तुम्हाला खूप मारत राहते. पहाटे उठायची सवय आहे. हो, आणि मला मी लेट उठते थोडी. हो, ते लेट उठते ना, मी म्हणतो उठणं झालं नाही का, झोपणं, उठ लवकर, नाश्ता गिस्ता कर, काही सकाळी उठत जाय. अशी कोणती डिश जे यांनी तुमच्यासाठी बनवली? त्यांनी चहा, फक्त चहा, बाकी नेत्र आपल्याला स्वयंपाक. सपोज जर तुला कोणाला काही बनवून द्यायचं असलं किंवा युट्यूबवर पाहून शिकन. बहिणीसाठी नाही शिकायचं, तिच्यासाठी शिकायचं. युट्यूबवर पाहून शिकायचं, मग चालत बहिणीले, आईले, कोणाला जेवेल. अच्छा. चालू आता युट्यूबवर पाहणं शिकणं, की आपल्याला काही आलं पाहिजे. आपल्या घरचं जर आजारी असतं कोणी, तर आपल्याला काही करता आलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. सगळ्यात जास्त अशी जी गोष्ट रील बनवताना आतापर्यंत तुझ्यासोबत घडली असेल, जे तुला अजून पण आठवते? रील बनवताना मेन म्हणजे शूट करणारा एक म्हणजे माझा मित्र आहे. त्याला म्हणा वगैरे मला शूट करून दे, तो जीवावर काढे. हळबे मग मला काम आहे, तर मी काढून तेच ते काम आहे का तुला व्हिडिओ काढायचे, हे मला बेकार वाटे गोष्ट, लय बेकार वाटे. मग मला म्हणले की मी नाराज राहत जाऊ, मग मी एकटाच काढत जाऊ. असं किस्सा घडते, कोणाकोणाचा जीवावर येते ना काढणं व्हिडिओ. असं झालंय खूप वेळा माझ्यासोबत. मग काय आता करत गेलो. आपण हार नाही मानली, हार मानतच नाही मी. जसं आपल्याला काम करत राहायचं आहे समोर, कोणाला किती जीवावर आहे. पहिलेचे पोट्टे करे, आता नाही करत कोणी, जीवावर नाही काढत. आता कोणी काढून देते, काहून आता आपलं थोडस फॉलोअर वाढले, लोक ओळखते, आता कोणी काढून देते व्हिडिओ. पहिले नव्हते. ज्यावेळी गरज असते, ज्यावेळी गरज होती त्यावेळी, हा, पुढे गेल्यावर तर कोणी पण आपल्याला जॉईन होतं, असं म्हण आहे. आता लय सपोर्ट करते. अजिंक्य काळसर्पे आहे, अभय खडेकर आहे. तुझ्या मित्रांमधला किस्सा काही? मित्रांमधला किस्सा किंवा कॉलेज लाईफचा किस्सा सांग. कॉलेज लाईफचा, शाळेचा किस्सा सांगतो मी. 10वी नापास झालो तर कॉलेजला नाही गेलो. की शाळेत जाऊन सांगायचं किस्सा?
शाळेतला किस्सा असा होता, मी होतो 10वीत असताना सर आले ते स्कूलमध्ये आपला रूम मध्ये. हा. काय ते तिला कुची नव्हतं, म्हणजे अशी शिट्टी म्हणत होतो वर्गात, शिट्टीवर गाणं म्हणत होतो. ते हा. सरनं ऐकलं, सरनं मला मारलं. तर तो शिट्टी म्हणत आहे, वर्गातनी शाळा होई काही करून राहिला काय काय ये. तर मी म्हटलं सर मला ते सवय आहे म्हटलं शिट्टी वाजायची लहानपणापासून, मी गाणं म्हणत राहतो म्हटलं. तर सर म्हणे मनबळ म्हणे एखादा गाणं. पहिले मारलं, मग म्हणे गाणं म्हणून दाखव म्हणे. तर मी गाणं म्हटलं मग जुनं. तर सरला आवडलं. बापरे म्हणे टॅलेंट आहे म्हणे तुझ्या अंगात म्हणे. तर मग गॅदरिंगचा दिवस होता, गॅदरिंग मध्ये मग मला गाणं म्हणा लावलं. पहिले तर राष्ट्रगीत म्हणा लावलं, जनगण मन. तर मी शिट्टीवर जनगण मन म्हटलं, गाणे म्हटले, देशभक्ती गाणे म्हटले शिट्टीवर. मग मला प्राईज भेटले, गिफ्ट भेटे, सर पण दे, मॅडम पण दे. असं खूप डान्स करायला पण नेलं होतं सरांनी. आणि तू डान्स पण करू. काळ्या काय करायचं सगळ्यात जास्त? काळ्या म्हणजे शाळेमध्ये काय भिंतीवर करायचं? नावं लिहित जा पोरीचे. शाळेमध्ये वर्गात पोरीचे नावं लिहित. जे क्लासमध्ये आहेत, त्याच क्लासमध्ये आमची पोराची शाळा आहे, हा. बाजूची मुलीची शाळा होती. अच्छा. हो जिला इथेच अमरावतीला. हो जिला मी लाईक करत होतो ना, तिचं नाव फाळ्यावर लिहित जा. ते मास्तरले दिशे, मास्तर कोण लिहिले म्हणे पोरीचे नाव. तर पोरं सांगे ह्या ईश्वर न म्हणे लिहिले. आणि मग ते तर डायरेक्ट झपाट मारे. सगळ्यात जास्त आठवणारा क्षण आतापर्यंत. आठवण तसं तो लहानपणचे जे मित्र होते खेळत जाऊ आम्ही सोबत, ते खूप आठवण येते लहानपणची. म्हणजे तो हा म्हणत आहे की तुम्ही याचं भावासारखं मित्र आहे, लहानपणीचे मित्र आहे. तुम्ही बोलले खोटं बोलत आहे, म्हणजे काय? थोडं नको बोलू. फोटो काढले आम्ही भांडणे करत असतो मित्र येतो काय तर. आम्ही लय वेळा भांडतो, पण आमचे असं काही हे नाही राहत, आम्ही म्हणजे बोलतच राहतो. अच्छा. हो शिवा बी देतो आम्ही एकामेकाले कधी कधी. अच्छा. जे किस्से याला माहित नाही राहत, ते किस्से मित्राला जास्त माहित राहते. मी ते कॉम्प्युटरची काहीतरी गोष्ट करत होते. नाही रे नाही ते सांगूच नाही शकत. नाही. तो सगळ्यात जास्त आठवणारा क्षण. हो नाही सांगायला. याचं जे काही पूर्ण माहित आहे, पण सांगायचा विचार तो आहे. माहित पूर्णच आहे, असं काही नाही याचं मला माहित नाही, माझं याला माहित मला बी त्याचं माहित माहित पूर्ण आहे, आहे. एकामेकाला माहित आहे सगळं. मैं तो कुछ और ही समझ रहा था. म्हणजे ह्या डी वर्गात होता, मी ई स्टँडर्ड मध्ये. ह्या डी ई आम्ही म्हणजे सोबतच राहत होतो. अच्छा. म्हणजे क्लास कमी होता ना, तर डिवाइड झाला आम्ही क्लास. म्हणजे आम्ही एकामेकाच्या क्लासमध्ये जाऊ. हा. फेल वगैरे झालाय का कधी? मी 10वी फेल झालो ना, मी पण हेही 10वी फेल झाला. 10वी फेल झालो ना मी, हेही 10वी फेल झालता. ह्या तर पुरी विषय गेला, मी तरी 2 विषय गेले ते मायवाले. शिकण्यात बंद होतं, बकरी चारो ह्या निरा बकरी चारायला जाय. खबर उडो झालं, शिक्षण झालं पाहिजे. मग फेल झाला तेव्हा काय रिएक्शन होतं? काय घरचे काय फेल झालो. झाडू वगैरे सगळं घरचे तयार होतं? आमच्या घरचे असं नाही, नापास झाला थांब मारतो. नाही मारे नाही, झाला झाला तर झाला नापास. हे मला लक्षात तर आजपर्यंत आई बाबांना मारलं बी नाही. सगळ्यात जास्त लाडाचा हा आहे. हा. याचे बाबा 500 रुपये हप्ता अलग देते, आई अलग देते. आम्हाला घरी द्यायला लागते, पण याले घरचे देते. पण आपण आई बाबाचा मन नाही दुखवलं कधी. एकदम आपल्याला आई बाबाचं नाव कमवायचं आहे, म्हणजे असं की ते कामाला गेले नाही पाहिजे, असं काही करायचं आहे आपल्याला. ती आपली जीव आहे, तुझे प्रयत्न तर सुरू प्रयत्न चालूच आहे. पूर्ण अमरावतीकडचा आणि अमरावतीच्या हा. बाहेर जे पण राहतात त्यांना व्हिडिओ माध्यमातून हा. दिसत पण आहे. प्रयत्न चालू आहे आता. माझ्या पप्पांना ते एकच म्हटलं होतं, गरीबाच्या लेकरांना खाता खाता मराव, मागणी सराव. खाता खाता मरून जाऊ नये, पण कोणा गोष्टीनं मागणी यावं. काय भेटते म्हणे, गरीबाले 2 टाइम खाणे पण खातो म्हणे. पण पुढचा विचार नाही करायचा म्हणे, प्रॉपर्टी सोबत थोडी येते म्हणे आपल्या, म्हणून आम्ही मस्त खात राहतो, जमा नाही करत. तशी कोणती प्रॉपर्टी आपल्या जवळ घरी बसता आपण. आणि हो ना आता काय, मग प्रयत्न सुरू आहे. आमची तर हेच आहे, ख्वाहिशा ह्या झाला पाहिजे, म्हणजे कसं तुमची काय ख्वाहिश आहे, हा कुठपर्यंत पोहोचला पाहिजे? काय काय बघायचं आहे ऍज अन विजन, ऍज अन बेस्ट? खरं सांगू, मी फोन लावला, ईश्वर 500 दे, आता जसं केलं 1000 दे, बस तेवढे भेटले, लय चांगलं. बाकी काहीच नाही पाहिजे. आता कसं 500 आल्यावर दिले, बस बाकी काही नाही पाहिजे. एवढं ठीक आहे. याला तुम्ही देत 500 राहते मला पाहिजे, तुला काय पाहिजे? एकामेकाला मदत करत राहतो आम्ही. अच्छा. त्याला पैशाची गरज असली, माझ्याजवळ असली तर मी देतो. हा. मग माझ्याजवळ नसली, मला काम असतं तर मी त्याला मागतो. हा. एक नंबर. ठीक आहे. हा. खूप म्हणजे
खूप छान वाटलं. अजून तो पण किस्सा एखादा राहिला तुमचा जो ऑन स्क्रीन चालेल, तो काही शेअर करावा वाटेल का तुम्हाला? हा, एका किंवा आठवत असेल? 1500 रुपयात आम्ही दोघा जणांना काम केलं ना. पगार यायला होता, मी बिनफुकट जाऊन बसलो क्लिनिक मध्ये. अरे बापरे. दवाखान्याचा टाइम होता 11 ते 3. हा. तर मीच करू एकटा जॉब, ह्या फक्त माझ्यासोबत बसाली. काम धंदाच नव्हता, खाली बिली चला. अरे ते मित्र राहते की बा चल बाई, हा, चल, 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 चल. चल. 1500 रुपये डॉक्टरले 3-4 पेशंट कंपाऊंडर भेटले. म्हणजे डॉक्टर दवाखान्यात म्हणजे राहिले पेशंट मित्रच जास्त राहिले. डॉक्टर काय म्हणे, गर्दी आहे. हा, थोडं दूर दूर बसा म्हणे, असं वाटलं पाहिजे लोकांना सर, गर्दी आहे, पेशंट आणि आहे. ते डॉक्टर काय म्हणे दूर दूर बसा म्हणे, वाटलं की मग पेशंट आहे म्हणे. मित्राने. तर तिथे तुमचं कवायला कवायला गिवायला दवाखान्यात मग त्यांनी- जास्त मित्र असलो सर, थंड नाश्ता हा. मस्त स्वतःकडून बोला आमच्यासाठी. असं म्हणून एक एक हा. एक एक वाढत एक एक वाढत होतं. लय किस्से आहेत बाबा. बाहेर तर खूप पाऊस सुरू आहे. एवढं हो पाऊस ना. आम्ही आलो. नाही तर त्यामुळे झालं आता पाहून. घरी गेला आणि आता सुरूच राहणार, कारण ईश्वरला भेटायला आलो तर हो. कनेक्शन तर काही ना काही असेलच, राईट? बंद हो म्हणा बा पाणी. गरीबाचा मेहनतीने आले पोटके गरीबाचा सुपरस्टार आहे ना, गरीबाचा रजनीकांत नाही, चिरंजीवी आहे. गरीबाचा या नावाने फेमस आहे का? आम्ही म्हणतो फक्त आता तुम्ही म्हणता, ओके. गरीबाचा मेगा स्टार चिरंजीवी आहे. एखादी स्टाईल तुमची, एखादी स्टाईल. एखादी स्टाईल नाचून दाखव एकदा. डान्सच करत असतो मी, अच्छा, किंवा मग शिट्टीवर गाणं म्हणतो. सिटीवर गाणं. या. एकदा. हो जाए एक बार. एक बार हो जाए. मैहुना मधली वाजली, पाहिली का मैहुना मधली? हा, मैहूनच ऐकलंय. वाह वाह, क्या बात है. एक नंबर ईश्वर तो दादा, ताल एक एकदम नंबर. mix, जबरदस्त आहे. ईश्वर तर दादा, याच्यावर काही कमेंट काही लोकांनी आधी केली असेल? बापरे. रोडानं आता मी गाडीवर जातो ना जॉबवर, मी शिट्टी वाजत जातो. त्यांनी पाहिजे कोणी मग. काही तुमच्या सिटीवर जर खूप तारीफ. आपण सिट्टी चांगल्याने वाजवतो, हा. बट असा किस्सा की ज्या प्रकारे कोणत्या मुलीला किंवा कोणाला सिट्टी यात- ऐकू आणि याच्यात तिने एक असं एकदम main वेगळ्या गोष्ट नजरेने आहे. पाहिलं की यार काय सिट्टी हा. मारतो हा म्हणजे. पण तू पाहिलंय ना. चांगल्या इंटेन्सिटी मारतोय असा कोणता मी- किस्सा आहे? पुन्हा प्रशांत नगर जरा शिट्टी वाजवली, आम्ही- प्रशांत नगर गार्डन पूर्ण असं पाहत राहते कुठे हा. झाडाच्या मागे अंधारात बसून प्रशांत नगर पाहत आम्ही झाडाच्या मग आम्ही 3-4 जण राहू, 5-6 जण जाऊ हा. प्रशांत नगर गार्डन. हा. तिथं मग मी विसल वाजव. खूप लोक पाहत होते खाता खाता, मग विसल वाजू राहिला. पोरी बी पाहत होत्या भाऊ. पोरीचं पाहतो कोण वाजवतो. मग जवळ आल्यावर म्हणे खूप छान विसल वाजवतं, खूप म्हणजे अशी तारीफ करीत लोक. ओके. आणि मेन किस्सा एक तर राहिलाच आहे. हा. बहुत एक टॅलेंट आहे. हा. कुठली पण पोरगी राव, कशी पण बांधून राव, ओळखते हे पोरगी आहे म्हणून. हा एक टॅलेंट आहे. ओळखते म्हणजे ही मुलगी आहे म्हणून हा, ओळखते की काय? हे मुलगी आहे तेच असते कन्फर्म. हा टॅलेंट आहे. तोंडाले बांधून असते ना पोरी, हा, हा. आपल्या घराच्या इकडल्या असल्या किंवा माझ्या ओळखीचे असले, मी ओळखतो दुरूनच. अच्छा, कुटुंब. तेच आहे म्हणून. अरे बापरे बापरे. Confirm. दूर राहत असेल एकदम. हा टॅलेंट एकदम. जवळ ऍड्रेस पूर्ण ऍड्रेस पण आम्हाला सांगते. नको ओळखू म्हणजे झालं. ऍड्रेस पण सांगते इकडची आहे म्हणजे राहिलं. पारदी पण म्हणे हे पारदी बडनेराची आहे म्हणते. तिला कसं माहित, मला इकडे दिसली ते म्हणे बडनेराला. टॅलेंट आहे, डायरेक्ट ओळखते. ओके, आता ज्या प्रकारे आपण बोललो व्हिडिओवर की आपण हाच एक ताशा माध्यमातून ठेवूया, बाहेर जाऊन आपण हा प्रयोग करून बघूयात, लपून हिडन मध्ये आपण सिट्टी वाजून बघूयात, हा. कसे रिएक्शन राहतात लोकांचे हा. काय हे थेट लाईव्ह आपण आउटडोर बघूयात. ओके, अजिंक्य, रील स्टार, त्याचा फ्रेंड अभिषेक आणि ईश्वर. तर काय वाटतं तुला याच्यासाठी तू शूट करतोय, ठीक आहे? हा, तर त्याबद्दल काय बोलू? चांगलं वाटते, मित्र समोर जातात आपल्याला, त्याच्याबद्दल चांगलं वाटते. सपोर्ट करतो आम्ही त्याला, तो पण आम्हाला सपोर्ट करतो. तुलाही पुढे जायचंय? मला पुढे जायचं आहे. हो. अच्छा, आम्ही एकमेकाला सपोर्टच करत राहतो. व्हिडिओच्या क्षेत्रामध्ये त्याचा व्हिडिओ काढायचा असतात त्याचे व्हिडिओ काढायचं, माझे व्हिडिओ काढायचा तर माझे व्हिडिओ काढायचे. अच्छा. एका दिवसात कमी से कम त्याचे 2 व्हिडिओ, माझे 3 व्हिडिओ, असे काही ना काही राहायचे. काही ना काही चालू हम्म. राहते आमचं. तू जिथं काय content बोलतो? भेटला तिथं व्हिडिओ शूट करतो आम्ही. ओके. खूप दिवसापासून तो व्हिडिओ बनवते. जेव्हा आम्ही लहान होतो त्याला पाहिले जातो व्हिडिओ बनवताना, म्हणजे 17-18 पासून बनवतो सर. हा. नोकियाच्या मोबाईल मध्ये बनवत होता. हा. आम्ही पाहिलं, आम्ही
याच्यापेक्षा लहान आणि हा बनवे व्हिडिओ कसा बनवते टिकटॉक वगैरे सगळं सगळं पाहत जावं. मग याच्यापासूनच मी शिकलो. ऍक्टिंग मला यानं शिकवली. अच्छा हा. इंटरेस्ट पण नव्हता आधी. आमच्यापाशी मोबाईल नव्हता, याच्यापाशी OnePlus मोबाईल. त्याच्या मोबाईलला आम्ही काढत जाऊ. HPM मध्ये जातो तो काढायला. Okay. तिथे काढावं. ते रागवत नव्हते का स्ट्रिक्ट नाही आम्हाला नाही रागवत होते. आम्हाला राग आली तर पळून जातो आम्ही. घर अंगणात घर आपलं अंगणात. experience. पळून जातो आम्ही तिथून. मग याच्या मोबाईल मध्ये काढणं चालू केलं. मग असं आणि लोक आयफोन न काढायला लागते. मग आम्ही आयफोन साठी हे केलं. आयफोन घेतला. माझ्या मोबाईलनं काढत होतो आम्ही सगळे. iPhone सगळ्यात पहिले त्यांनी घेतला. अच्छा मग आमचे जरासं बूज भेटणं चालू झालं. काही रिस्पॉन्स भेटायला चालू झाला त्याच्यावरून. एक सागर झाला मग पहिले फेमस. मग आमची वाढत चालली. मग माझी मग याची. आता याचा चांगला ग्रो चालू आहे. सागर काळमखेडे पण आहे. ते आईसोबत व्हिडिओ काढायचो. आईसोबत हा, हा. तो पण आमच्या आमच्या टीम मध्ये पहिले आम्ही पूर्ण टीम team आम्ही होती, टीमच 5 होतो. जणांची. ओके 5 जण. एखादा काही किस्सा तुमचा आणि याच्यात टॅलेंट एवढा आहे. हा. हा खूप ऑलराऊंडर. डान्स येते, शिट्टी वाजवता येते, डान्सचं पण त्याचं बघूयात आपण सिंगिंग, live. गाणे म्हणते, अजून चमडी आहे. म्हणजे तुम्ही साऊथचा सुपरस्टारच म्हटलं जाणार तुम्ही. ऍक्टिंगचं एकदम पुरी पारी बंब पाहिजे त्याच्या इकडे. म्हणजे हाय काढा तो. हा. सरळ सरळ सांगते. कोणत्याही पोरीला पण आवडते. कोणत्या पुरीला आवडते. टॅलेंट मध्ये टॅलेंटमुळे टॅलेंटमुळे. टॅलेंट वगैरे. अशी शिट्टी वाजवली. मग तुमचं काय म्हणत तुमचं काय रिॲक्शन असेल तर यार आमच्यापाशी तर आहे, एली आहे म्हणजे. तसा काही प्रॉब्लेम नाही पण एवढं जास्त येते ना पुरी तर त्याचा प्रॉब्लेम एवढं कशा घ्यायची आम्हाला नाही. अच्छा मग येते म्हणजे तो घेत नाही. हा. तो रिजेक्ट करते. Reject करते. त्याचं एकच आहे पर्सनल. तो सांगत नाही सध्या. ते Reveal रिव्हील होऊन जाईल. हा नंतर रिव्ह्यू करणार. कोणते असे किस्से काही तुम्हाला शेअर करावं असं वाटेल किंवा कॉलेजमध्ये जे आपण लफडी वगैरे करत होतो कॉलेजला तर गेलाच नाही तू. कॉलेजला. अच्छा हा कॉलेजला गेलोच नाही मी. अच्छा मुक्त विद्यापीठ आहे यशवंतराव चव्हाणचं. हा. त्याच्यामध्ये ऍडमिशन केलं. तिथून काढली मी 12वी. ओपन युनिव्हर्सिटी पेपरला जा. हा पेपरला ओपन युनिव्हर्सिटी आहे ना ते? ओपन हा, युनिव्हर्सिटी. हा, हा. फक्त तिथं पेपरलेच जाव. शाळेत ती नाही जाव. शाळेत काय काही समजत नाही काय अभ्यास मनच निघालतो माझ्या अभ्यासातून. शिट्ट्या चालतो रे तिथून येतात. अच्छा आम्ही त्याच्यापेक्षा लहान आहे आमचं सगळं झालं ग्रॅज्युएशन. हे लय लहान होते. आम्ही अजून लहान. आता तो भेटला तो म्हणजे मी 12वीला ऍडमिशन केली म्हटलं आतापर्यंत झालंच नाही की ते 12वी. आता 12वी बोर्डातून काढली मी. मी आता- म्हणजे हा आता मागच्या वर्षी अरे बापरे. मागच्या वर्षी 12वी काढली मी. आता 5 झालो 12वी. आपला वलगाव रोड. हा हो. मग आता काय प्रयत्न आहे पुढचा वाटचाल काय आता 12वी झाल्यानंतर झाली 12वी. हा. आता मी लॅब मध्ये काम करतो टेक्निशियन. हा. जॉबवरून टाइम भेटला की डायरेक्ट व्हिडिओ काढायला जातो. 3 वाजता मी जॉबवरून घरी येतो. मग फोन लावतो एले तर व्हिडिओ काढायला जायचा आहे. तर मग इथं असलं तयार तर मग आम्ही चाललो जातो 4 वाजता. 4 ते 6 वाजेपर्यंत व्हिडिओ काढतो. मग 6 वाजता मला डबल जॉबवर जावं लागते. मग तिकडून 8:30 वाजता आल्यावर समजा रात्री जर काढायची असली व्हिडिओ तर रात्री बी जातो 9 वाजता व्हिडिओ काढायला. कॉन्टेंट आठवल्यावरच जाता की कसं की content तयारच राहायचं. तसंच जातो. कंटेंट एखादा आठवलं तिथे तिथं तर मग तिथे तिथं काढतो कंटेंट. अच्छा हा. आणि 2-3 कंटेंट तर असेच काढले आम्ही. म्हणजे लय कंटेंट काढले आम्ही. म्हणजे आम्ही म्हणतो किती रे बाबा 10चा रील काढले तेव्हा सुटून नाही. तुम्ही एटीएम मला बघितलं होतं मी झोपला होता ATM मध्ये. तो आता गरमी होऊन राहिली त्याच्यावर आठवला होता कंटेंट. हो. नाही मी गेलो पैसे काढायले. हा. झाला ऊन बम होती भयानक. जसं मी एटीएम मध्ये अशी एंट्री केली थंड लागत होतं खतरनाक. म्हटलं झाला बड्या. मग कंटेंट सोचलो मला असा व्हिडिओ काढायचा आहे म्हटलं. म्हणजे मी झोपला रे. एक जण असा आहे काय रे झोपाची जागा आहे काय. मग मी म्हटलं येले अरे यार काय करू ऊन बाहेर बम ऊन आहे. मला इथं थंड लागला म्हणून मी झोपलो. मग हे कंटेंट मग आम्ही काढून घेतला. अच्छा काही फनी एक्सप्रेशन जे तुम्ही करू शकता आता आणि live एक्सप्रेशन camera असं रिॲक्शन. दलिंदर मांजरीचा आवाज. मध्ये. कुत्र्याचाही हा आवाज चांगला कुत्र्याचा आवाज काढते. भोग भोग आला. कुत्र्याचा अच्छा म्हणजे सिटी सोबत बाकी आवाजही काढते. हा आवाजही काढते. चिमणीचा आवाज काढतो. चिमणीचा नाही, कुत्र्याचा. कुत्र्याचा. असं तुम्ही लाईव्ह करून बघितलंय का ती गाडीवर की कुत्रे हा. खरंच भुकते अरे का? ऑटोवाल्याला बाईचा आवाज. ऑटोवाल्याला चिडते. एक ऑटोवाला आहे. ऑटोवाल्याला स्वतः आम्ही. मी माहिती काय काय म्हणू अय ऑटो डायरेक्ट ऑटोला थांबे. मांगा बाय. मागं बाय कोणत्या बहिणा आवाज दिला बाबा. अरे काका त्या बहिणा आवाज दिला. आम्हीच म्हणू मीच आवाज द्या बाईच्या आवाजात आणि ऑटोला थांबे. म्हटलं काका त्या बहिणी दिला म्हटलं आवाज. अरे बाप. डबल ऑटो समोर गेला. अय ऑटो डबल आवाज. मग मजा येत जाय.
अरे बापरे, म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट पण आहे तुम्ही सोबतच. आवाजही काढते. डॉक्टर झाला, याचा झाला, सनी देओल तुम्ही म्हणजे बस दलिंदर मांजरचं काम करतो. दलिंदर मांजर. ते मांजरची लढाई होती ना, हा ते आवाज काढते लेकर काय आहे त्याची लढाई करते तेव्हा. हा हा हा. हे आवाज- असा आवाज काढली. हे अशा लढाई करते ना, लाईट गेल्याबरोबर असा आवाज काढू मी, लोक बोलले मला अबे बस करणारे बा दलिंदर मांजर. अरे म्हणून दलिंदर मांजरच्या याने असं म्हणतात की अरे हा. हात त्या कॅरेक्टर मध्ये जातात, की हा. तिचा आवाज आहे. हो. ओके. का हो ईश्वरदा, तुमचं स्ट्रगल कसं होतं, म्हणजे काय? स्ट्रगल लहानपणी मी गरीब होतो, मोठा झाल्यावर बी गरीबच आहो, असं काही नाही. लहानपणीचं स्ट्रगल म्हणजे असं होतं, नाही काही एवढा विचार नव्हता, मी असा टाइमपास व्हिडिओ बनत जाऊ, असा टाइमपास व्हिडिओ म्हणजे शौक होता व्हिडिओ बनायचा. चला बा काही ना काही, जसे बाकीचे पोट्टे पाहायचो मी, हे चालले समोर व्हिडिओनं, त्यातला आपण काही विचार करावा, जायचा समोर, आपल्याला पब्लिकने ओळखलं पाहिजे, कोणी म्हटलं पाहिजे अरे बा हे ईश्वर सुतार असं वाटलं पाहिजे. म्हणून पहिले माझ्या अळणं सुतार आहे, पण मला पहिले नाही का वाघमारे म्हणे. हो, वाघमारे म्हणजे आता जाऊ दे ते पर्सनल सांगतो मी. समजणे आले इशारा कॉपी कॉफी आहे. कॉपी आहे. स्ट्रगल असं होतं, लहानपणापासून आपल्याला हे आवड आहे, डान्स करणं, गाणे म्हणणं, ऍक्टिंग करणं, इमोशनल ऍक्टिंग, हे लहानपणापासून शौक आहे. मी आतापर्यंत करत असा नशीब आपलं उघडलं तर जाऊ समोर, नाही तर नाही जाऊ, पण ट्राय करत असा आपण, चालूच आहे आपलं ट्राय करणं, की आपण पुढे गेलो पाहिजे, कोण हार मानायचं नाही. आता आजकालचे पोट्टे पाट्टे पोरीसाठी आत्महत्या करून राहिले, काय कामाची गोष्ट बे. तुम्ही तुमच्या मायबापाला लेको त्रास देऊन राहिले, लेको हो हल्ले आत्महत्या करायले. हा, तुमच्या मायबापापेक्षा प्रेम करते का ते पोट्टी, सांगा बरं मला. आत्महत्या करणं जरुरी नाही आहे, समोर जाणं जरुरी आहे, हे लक्षात ठेवा. स्ट्रगल करत राहायचं, एक ना एक दिवस तर येईनच आपला, आहे की नाही. आत्महत्या काय करता लेको हो. हो, मोटिवेशन कडे चाललंय. स्ट्रगल बाय स्ट्रगल. अरे सॉरी हे त्याच्यात घुसलो होतो ना, आता आत्महत्या करून राहिले म्हणून. स्ट्रगल असा होता, चालू आहे आपला आता व्हिडिओ काढणं, चालू आहे कॉमेडी. पहिले तर असेच व्हिडिओ काढून लिपसिंग, आता स्वतःच्या आवाजानं स्वतःचे आवाज काढतो, पब्लिक रिॲक्शन घेतो, विसलवर सॉन्ग म्हणतो, पब्लिक रिॲक्शन घेतो, असं चालू आहे आपल्याला. शेड्यूल असं असते, कंटेंट जर दिमागात आलं तर मी पहिले जॉबहून घरी येतो 3 वाजता. 3 वाजता आल्याच्या नंतर अजिंक्यला फोन करतो, अभिला फोन करतो किंवा सागरला फोन करतो की आपल्याला बा व्हिडिओ काढायला जायचं आहे रे. ते जमते का, तो म्हणते, म्हणजे त्याचं नाही जमलं तर तो येत नाही, मग याचं जमलं तर तो येते, असं चालू राहते आमचं शेड्यूल. मग आम्ही जातो, जिथं लोकेशन भेटलं तिथं काढतो, किंवा छत्री तलाव, किंवा मग आम्ही गाडगेनगरमध्ये जातो, किंवा मग अकोली रोडवर जातो, जिथं लोकेशन भेटलं तिथं व्हिडिओ काढतो कॉमेडी. नाही तर मग आम्ही विसाचा रसवर, किराणा दुकानात, कॅफेवर असे व्हिडिओ काढत राहतो आम्ही कॉमेडी. तुमचं जे स्ट्रगल बद्दल तर बोललो आपण, आणि जे इन्फ्लुएन्सर्स आहे, जे आता ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर आणि फार स्ट्रगल राहतो या क्षेत्रामध्ये खूप येण्यासाठी. स्ट्रगल आहे फार यामध्ये. पेशन्स पाहिजे, खूप असं मला माहिती आहे, right? कंटेंट स्वतः लागते, कंटेंट तयार करावं लागते खूप. म्हणजे काही काही लोकांना असं वाटते, सोपंच वाटते हे बनवणं. तुमची जी त्या lifestyle एका आहे, व्हिडिओच्या मागं किती मेहनत असते हे लोकांना माहित नाही. एडिटिंगला 1 घंटा 2 घंटे लागते. लोकांना असं वाटते हा काही बी व्हिडिओ आहे, पण त्याच्या मागचं कारण किती मेहनत लागते एका व्हिडिओला, असं राहते आपलं. इन्फ्लुएन्सर जे आहे, जे येणार आहे या इन्फ्लुएन्सरच्या फील्डमध्ये, मागं त्यांना लय काय मेहनत मेसेज राहील तुमचा, जे Message येणारे आहे म्हणजे आता? येणारे, ठीक आहे. हा, मी त्यांना एकच सांगतो की मेहनत करत राहा, एक ना एक ते दिवस येतेच. आता असं, अरे चल ते लागू दे, ते लागू दे. चल भाऊ चला. तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, सगळ्या मित्र परिवारांना भेटून. आता नेक्स्ट टास्क आपण घेऊन चाललोय थोडं बाहेर, तो चला चला ना बाबा.
ईश्वर भाऊ ज्या प्रकारे रील्स तुम्ही शूट करता ठीक आहे, तर त्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात लाईव्ह लोकेशन, जसं आपण आता बघितलं मेकिंग वगैरे केली, तर लाईव्ह प्रॉब्लेम काय येतात तुम्हाला, किंवा एडिटिंग कसे करता, आणि लिपसिंगचा कधी इश्यू झालाय का तुमचा? लिफ्टिंगचा इश्यू होत नाही. लिफ्टिंग कारण कसं आहे, आपण स्वतःचा आवाज न करता म्हणून व्हिडिओ, तर लिफ्टिंगचा प्रॉब्लेम जात नाही. एडिटिंग मी स्वतःच करतो. करायचं असलं साऊंड लावा लागते, आसाचा साऊंड, कॉमेडी साऊंड, कॉमेडी मे हे टाकून एडिटिंग होऊन जाते 15-20 सेकंड, लवकरच होऊन जाते. असा एक किस्सा ज्यामध्ये तुम्ही शूट केलं आणि घरी जाऊन काही प्रॉब्लेम झाला, मग तुम्हाला वापस यावं लागलं, किंवा फुटेज झाले, किंवा फुटेज तुमचे हे झाले, एरर्स आले सगळ्या फुटेजेस मध्ये, तर फुटेजेस मध्ये जर एरर आलं, असा किस्सा झालाय का? हो झालाय ना, खूप वेळा झालाय. म्हणजे काय झालंय? म्हणजे आम्ही डॅमवर गेलो होतो व्हिडिओ शूट करायला. तर म्हटलं त्याला डॅमवरचा व्हिडिओ शूट केला होता. त्याला तो घरी आल्यावर त्याला एडिटिंग जमतच नव्हतं, साऊंड येत होता खूप, कॅन्सल केला, डबल केलो होतो, डबल काढला, म्हणून तेव्हा आता परफेक्ट एडिटिंग करायला. असं होते का तुम्ही? तो इस तरह का एडिटिंग ये हिसाब से लाइव चलता है. कुठे कुठे डायरेक्टली कॅमेरामध्ये साऊंड रेकॉर्ड केला जातो, राईट? हो, कॅमेरा आणि कुठे कुठे माईक लावले जाते. हो. आणि काही एरर्स आले तर मग रिएडिट करून तुम्ही क्रिएटर्स लोक वापस क्रिएट करता आणि शूटला जाऊन लाईव्ह शूट करता. म्हणजे यामागे एकदम खूप मेहनत आहे, राईट? मेहनत आज आपण इथे इथे गेलो, लोकेशन बघितले, आता बघू शकता तुम्ही किती मेहनत लागते करायला, शूट करायला. रिटेक्स वगैरे आपण घेतले, हे ज्या प्रकारे शूट झालं, तर हा एक पूर्ण पॅकेज आहे असं आपण म्हणू शकतो, की यामध्ये तुम्हाला इन्फ्लुएन्सर कशा प्रकारे शूट करतो याचं सुद्धा नॉलेज मिळेल, रील्स कशा प्रकारे शूट होतात हे सुद्धा नॉलेज मिळेल, काय एरर्स येतात हे सुद्धा नॉलेज मिळेल, आणि सोबतच बॅकग्राऊंडला कसं वर्क होतं हे सगळं. 1 मिनिटाची रील आणि 30 सेकंदाची रील बघायला खूप छान वाटते. बिहाइंड हे टीम कशी वर्क करते है ना, हो, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि बघायला तर खूपच चांगलं वाटते, पण त्याच्या मागचं मेहनत जे आहे, आम्ही किती एडिटिंग करतो, किती शूट करतो, परफेक्ट आलं पाहिजे त्याच्यासाठी, म्हणजे लोकांना आवडलं पाहिजे, ते आम्ही कंटेंट तयार करतो. किंवा लोकांना बेकार नॉलेज बी आली पाहिजे, बेकार म्हणजे मॅसेज बी नाही केला पाहिजे, असं कॉमेडी आम्ही शूट करतो. या सगळ्या गोष्टी कंटेंट म्हणजे कंटेंट पाहूनच करतो, की बा लोकांना बेकार नाही वाटलं पाहिजे. ओके, सो हे लोकेशन तुम्ही बघितलंच असेल. मैं अमरावती के छतरी तालाब के परिसर में यहाँ पे हूँ, छतरी तालाब पे हूँ, एंड यहाँ पे मैं कुछ जाने माने इन्फ्लुएंसर्स के साथ आया हूँ. उनके लिए एक टास्क यहाँ पे उनको दिया जाएगा, जो कि वो हमारे लिए, आप सबके लिए लाइव रील यहाँ पे शूट करेंगे. कंटेंट जो है वो स्क्रिप्टेड नहीं है. कंटेंट क्या रहेगा क्या नहीं रहेगा वो ये रील स्टार लाइव यहाँ पे बनाएंगे, लाइव स्क्रिप्टिंग करेंगे, लाइव कंटेंट क्या रहेगा आइए देखते हैं. अभी ईश्वर भाई, तुमको अभी यहाँ पे लाइव कंटेंट शूट करना है, ये तुम्हारे टीम के लिए टास्क है. लाइव कंटेंट क्या रहेगा क्या नहीं, कुछ स्क्रिप्टेड नहीं है, किसी को भी नहीं पता, मुझे भी नहीं पता किस तरह से वर्क होगा, किस तरह से मेकिंग रहता है, ये सब अमरावती कर देखने वाले हैं. सो हियर वी गो, आपका वक्त शुरू होता है अब. आपल्याला आता कंटेंट काढायचं आहे. काय का मग त्या डोक्यात काही आहे ना डोक्यात, सांग ना मग. यांचा मोबाईल तर काय ये रे, शूट कर बरं. तू इथं बसला रे, मी असं येईन तुझ्याजवळ, मी तुला म्हणून आले का अभि, आतापर्यंत समजत होतो मी की पोरी बदलतेत म्हणून, तर मोसम बी बदलू राहिला. अबे ह्या मे महिन्यात ऊन किती राहते, ते पाणी कुठून येऊ राहिलं, कंटिन्यू पाणी चालू आहे. ठीक आहे ना, ठीक आहे ना. समजूनच नाही राहिलं. चल मग तिथं काढू आपण व्हिडिओ. अबे एकाच दिवसात 3 सण येऊ राहिले ना, हिवाळा, पावसाळा, थंडी, रात्री बी थंडी, समजूनच नाही राहिलं. तुम्ही गोष्टी करत राहा, असं येईन मी. काही आणला नाही का ते माईक आपला, पाहिजे का मी असा येईन. दो रिसिव्हर होते. पहिले इकडून दाखल ना, तू पहिले इकडून काढ ना, असं येऊ राहिलं. ओके, सो जिस तरह से हमने इनको टास्क दिया है उस तरह से अभी इनका लाइव डिस्कशन शुरू है कि किस तरह से रील बनाया जाए. ये उनके दोस्त है, एक यहाँ पे एक दूसरे की ये मदद करते रहते पूरी टीम में. सो
you can see live what's going on here. दारू तो नको टाक ये ठीक है पूरा स्क्रिप्टिंग चल रहा है, कैमरामैन पीछे खड़ा है यो एंड अभी वो एक एक शॉट सिंगल शॉट ले रहा है जिसमें वक्त लगता है. ये काढणं झाला काय सी झाला काय एक शॉट होने के बाद शॉट डिस्कशन होता है कि किस तरह से बरं ठीक आहे ना शॉट लिया है, क्या आया है, किस तरह के मायाला मी करेक्शंस उसमें हमको करना है डबल बसू और फिर उसके बाद फिर से रीटेक लिए जाते हैं. अरे काही नाही देखा अभी मला एक समजत होतं की बा पोरी बदलतात म्हणून यू कैन सी लाइव. अबे मौसम भी बदलू राहिला ना अबे ह्या मे महिन्यात पाणी खाली आले पाहिजे. ऊन किती राहते मे महिन्यात एवढी भयानक ऊन राहते म्हटलं की पसीना आपल्या अंगावर ताटात जेवतो बी ना आपण तर पसीना येते. एका दिवसात 3 सण येऊ राहिले. अबे दुपारून ऊन रात्री पाणी रात्री 2 वाजताच्या नंतर थंडी आहे की नाही. मे महिन्यात ऊन किती राहते पाणी किती येऊ राहिलं. छत्री घुमाची गरजच नाही ना बाबा. ह्या मे महिन्यात ऊन पाहिजे. हा लोकांचे लग्न आहे पाणी येऊन राहिलं नुकसान करू राहिलं. लोकांना कळीत खाल्लं सर म्हणून पाणी राहिलं. आता कळईत मग मी आता गंजात बी खाल्लाय मग माहितीच नाही पाणी आलं पाहिजे. ते अल्ट्रा प्रो लागते. आवडले का दुपार ऊन रात्री पाणी फूड आहे राईट लाईक समोसा कचोरी गिलावाडा वगैरे अमरावतीमध्ये गिलावाडा जास्त famous आहे. गिलेवडा माझा फेवरेट आहे. हा. मी गिलेवडा नाश्त्यामध्ये गिलेवडाच करतो. समोसा कचोरी खातच मग कारण गिलेवडा एवढा फेवरेट आहे माझा. हा. त्यानं एकदम म्हणजे पौष्टिक आहे. लोक म्हणते ना गिलेवड्यानं वजन वाढते. वजन नाही वाढत. हा. उलट चांगला आहे पोटासाठी. अमरावतीचा फेवरेट स्पॉट कोणता आहे? फेवरेट स्पॉट म्हणजे घुमण्यालायक काय हा फिरायसाठी किंवा असा स्पॉट जिथे तुम्हाला रिलॅक्स फील होते आणि जिथे तुम्ही एकटं जाल. एकटा छत्री तलाव एकदम मूड फ्रेश होऊन जाते तिथं. म्हणजे आपण एकटा बसू शकतो. हा. मस्त मौसम राहते तलाव राहते तलाव आहे तिथं चांगलं होऊन जाते. ओके सो वी आर इनटू टापड़िया सिटी सेंटर एंड जहाँ पे हमने उनको टास्क दिया है विसल का कि विसल का टास्क दिया है और रिव्यूज पब्लिक रिव्यूज है कि विसल की ओर से किस तरह से लोगों को वो एंगेज करेंगे. लाइव इन्फ्लुएंसर को मैंने टास्क दिया है. सो लेट्स सी द ऑडियंस. तर असं होतं मग आम्ही जे व्हिडिओ बनवले काय काय डिस्कस झालं कंटेंट तयार केले हे जे आता तुम्हाला पाहायचं असेल तर भाऊच्या चॅनलवर बघू शकता. त्या भाऊच्या चॅनलचं नाव VTS ब्लॉगर्स टॉक शो. आणि जे पण ऑल ओव्हर कॉन्टेंट शूट झालेले आहे जे पण मेकिंग शूट झालेलं आहे ते मेकिंग तुम्ही थेट ईश्वर भाऊच्या इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता आणि युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. त्यांना सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओज लाईक करा आणि सोबत कमेंट सुद्धा करा की तुम्हाला हा क्रिएटिव्ह व्हिडिओ कसा वाटला. आणि माझ्या सुद्धा चॅनलवर जाऊन तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नक्की विसरू नका. कारण असेच क्रिएटिव्ह व्हिडिओ आपण अमरावतीच्या सोबत घेऊन येणार आहोत वेगवेगळे कॉन्टेंट्स घेऊन. सो हेच आपले ईश्वर सर जे तुमच्या सोबत आहे. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या. आपला दादा चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि सोबतच यांच्या सुद्धा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सपोर्ट करा बस.